नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आपण आज आलोय आपल्या शेतामध्ये। हे इंद्रायणीचं रोप आहे, इंद्रायणीचं भात आहे। तर ते रोप खणण्यासाठी आलेलो आहे आणि आपले आपण आज व्हिडिओ घेणार आहे की आपण कसं भाताचं रोप वगैरे खणतो। की तुम्ही काय बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपण भाताचं रोप कसं लावतो किंवा चिखल कसं करतो, अशा बऱ्याच व्हिडिओचे बऱ्याच सिरीज असणार आहेत आपल्या। तर आज त्याच्यातली आपली एक सिरीज असणार आहे की आपण रोप कसं खणायचं। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे रोप खणतो, याला आम्ही मूठ म्हणतो। आमच्या भागामध्ये याला मूठ म्हणतात, तुमच्या भागामध्ये काय म्हणतात बघा। तर आपण पाहूया की आज आपण कसं रोप वगैरे खणतात, कारण की इकडं आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये सगळीकडे आता आवणीची कामं चालू झालीत। ही जी भात लावणी असती त्याची कामे चालू झालीत। तर अशा प्रकारे मूठ असतो। तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा। ओके, तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आता आपलं मूठ असं बांधायचं काम चालू आहे। बरेच मूठ आपण बांधावरती पण ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रोप खणतोय। आहे ना, ते काय रे मम्मी, ते काय आहे का? ते कौदरीचा सोंडगा, कौदरीचा कौदरीचा सोंडगा म्हणतात का त्याला? त्याची भाजी करतात का? करतात, खातात भाजी त्याची? म्हणजे ही पण एक रानभाजीच आहे का? कितीतरी वाऱ्या केले तो मग आज आपण भाजी करू। चालेल, चल आताच करू। मग आता हा मूठ तू बांध। आता हे काम थांबू आपण आणि आपण पहिल्यांदा थांबा, इकडे कर कॅमेरामॅन, इकडे कर। तर मित्रांनो, आपण आता कौदरीच्या सोंडग्याची भाजी करणार आहे। तुम्हाला कौदरीचा सोंडगा माहिती का नाही सांगू शकत नाही मी, परंतु मी तुम्हाला दाखवतो। ह्या रोपाच्या बघा, बघा त्या बाजूला बघा, ते झाड दिसतं बघा, ते झाड दिसतंय का? केळी सारखं झाड आहे बघा। केळीचं जे जसं झाड असतं तसं झाड असतं आणि त्याला सोंडगा आलेला असतो। त्या सोंडगा म्हणजे याचा अर्थ की त्याच्यातून ती केळी निघते। आपण केळीचं जे झाड असतं तर तेव्हा ती केळी निघते। तर तशा प्रकारचं झाड आहे। तर आपण बघूया आता आपण ते सोंडग्याचीच भाजी बनवू। कशी सोंडग्याची भाजी वगैरे बनवतात ते बघू आपण। मम्मी तर पण ते मला माहिती आहे, मला तर अजून माहित नाही बरं का। याची भाजी पण बनवतो आपण, तर पाहू याची भाजी कशी बनवतात। आता आपण रोपाची खणन जरा थांबू। ही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, पण अगोदर आजची व्हिडिओ आहे आपली सोंडग्याची भाजी कशी बनवतात किंवा सोंडगा असतो, कौदरीचा सोंडगा, की जी आपण रानकेळी म्हणतो। याला रानकेळी पण म्हणतात आणि कौदर पण म्हणतात। आमच्या भागामध्ये याला कौदर म्हणतात, काही जागी याला रानकेळी म्हणतात। तर त्या रानकेळीची तो जो सोंडगा असतो, म्हणजे जे केळी येण्याच्या अगोदरचं जे फूल किंवा जे फळ तयार झालेलं असतं त्याची आपण भाजी करतो। तर ती कशा प्रकारे करतात, तर चला आपण पहिलं तिकडे जाऊया। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मम्मी चल, मम्मी पण लगेच निघाली। तर मित्रांनो, आता आपण कोयता वगैरे घेऊन चालूय कौदरीकडं, बघूया आपण कसं प्रकारे असतो वगैरे वगैरे। तर चला आता आपण त्याला तोडू मस्त पैकी। तर मित्रांनो बघा, हीच ती रानकेळी, तुम्हाला जी म्हटलं ती रानकेळी। याचं पान किती मोठं आहे, माझ्या पण पेक्षा मोठं असतं। 6-6, 7-7 फुटाचं एक एक पान आहे बघा। बघा, पाहू शकता किती मोठं पान आहे। आणि बघा तो सोंडगा बघा मित्रांनो, बघा हा सोंडगा, याची आपण भाजी बनवणार आहे। तर याची आता कशी भाजी बनवतात ते पाहूया आपण। तर आता आपण तो पहिल्यांदा तोडून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही झाड पाहू शकताय अशा प्रकारे बघा, हे रानकेळीचं झाड असतं। तुम्हाला आतमधून पण दाखवतो बघा। बघा, त्याला कितीतरी पानं फुटलेली आहेत बघा, आणि त्याचं खालचं जे स्ट्रक्चर असतं जे खोडाचं ते अशा प्रकारे असतं। तर तुम्ही पाहू शकता बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे पान बघा, त्याचं पान कितीतरी मोठे, एक एक पान एवढं मोठे की आपण बघा विचार पण करू शकत नाही। आणि मित्रांनो, याचं एक वैशिष्ट्य आहे की बघा, आता जे आपण याची भाजी बनवणार आहोत, तर हे जर आपण तसं जर ठेवलं तर त्याच्यातून छोटी छोटी असे केळीच निघतात, बरोबर ना? तर त्याच्यातून छोटी छोटी केळी निघतात आणि ते एकदा उत्पन्न म्हणजे जे एकदा त्याचं फळ आलं की त्याच्यानंतर हे जे केळीचं झाड असतं, म्हणजे कौदरीचे जे झाड असतं, हे कौदरीचे झाड मरून जातं। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा, ह्या साईडला पण बघा अजून आलेले बघा, या साईडला पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे। तर असे आहेत। तर अशा प्रकारे हे आता कौदरीचं झाड आहे। तर आता आपण ते तोडून घेऊया। तर मित्रांनो, हा बघा, हाच तो सोंडगा। तर अशा प्रकारे काही सोंडगा असतो बघा। हा आपला केळीचा सोंडगा आहे बघा, तुम्ही पाहू शकताय।
तर मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे काही सोंडगा आहे आपला कौदरीचा. तर मित्रांनो हे तुम्हाला जे दिसते मोमो दाखव इकडे एक मिनिट. हा बघा हे बघा हे जे असं मोमो दिसतं का याच्यातून कडू आहे जरा थोडंसं, पण हे खातात कावीळ वगैरे झाली तर त्याला हे खातात. हे पण चांगलं औषध आहे आपल्या कावीळवरती. पण निसर्गात न लावता किंवा आपण लागवड न करता ज्या भाज्या येतात त्याला आपण रानभाजी असं म्हणतो. तर मित्रांनो त्याच्यातलीच एक आपण ही कौदर आहे रानकेळी, ही काय आपण लावलेली नाही, हे आपोआपच आलेली इथं. तर पाहूया आता याची आपण भाजी कशी बनवतो ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण हिला घरी घेऊन जाऊया आणि आपण याची काय प्रोसेस आहे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर चला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हाच तो आपण आणलेला सोंडगा तुम्ही बघू शकताय. हा बघा इथं बघा अशी छोटी छोटी प्रकारात किळे आलेले आहेत. हे बघा एवढी छोटी छोटी आलेले आहेत. तर तो कशा प्रकारे आता व्यवस्थित आपण साफ करून घ्यायचा ते पाहूया आपण. हे बघा ह्या प्रकारची अशी याचीच भाजी बनवतात ना, याचीच भाजी बनवतात. आयुष्यभर कसलं भारी ना. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची रानकेळी असते आमच्या भागात, त्याला कौदर म्हणतात. आणि मित्रांनो जी तुम्हाला केळी दिसत आहेत बघा ही छोटी छोटी जी फळं आलेली आहेत तर ही रानकेळी असतात. तर मित्रांनो आपल्याला बाजारात जशी केळी मिळतात का नाही मोठी मोठी, तशी केळी तेवढी मोठी होत नाही. ही कमीत कमी बघा एवढी अंगठी एवढीच असतात आणि खायला गोड पण असतात जेव्हा पिकतात तेव्हा. परंतु ह्या केळींमध्ये बे असतात. आपली जी बाहेरची जी बाजारात केळी भेटतात किंवा जी आपण पिकवतो शेतामध्ये त्या केळीमध्ये बे अजिबात नसतात, परंतु ह्या केळीमध्ये छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या बे असतात. तर अशा प्रकारे काही केळी असते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा एवढे असे निघालेले बघा. हे बघा एवढे असे निघाले. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला एक मी दाखवतो बघा बरं का. थांबा बरं का. सेम केळीसारखं बघा बघा सेम केळीसारखं. हे फक्त छोटी केळी. हे बघा सेम केळी फक्त एवढीच काही रान केळी म्हणतात याला, आमच्याकडे याला कौदर म्हणतात. तर बघा सेम केळी बघा. हे बघा आतमध्ये कच्चं सगळं आहे बघा. हे बघा आणि केळीच्या साल्ट्यासारखंच कातड आहे बघा त्याचं. तर अशा प्रकारे आहे आणि आता अशा प्रकारे आपण काढतोय बघा. आता किती कवळी निघतं बघा. बघा जी वरची होती जे जास्त वरती होते बघा त्याची पूर्ण आता असं केळीमध्ये रूपांतर झालं बघा. पूर्ण केळीमध्ये रूपांतर झालं बघा तिचं. बघा असं जर बघितलं तर लगेच कळतं बघा. आणि आता हे छोटे छोटे हे काही दिवसांनी हे पण असेच होणार नाही का सेम. आता बघा हे कवळे जरा हे कवळे बघा अशा प्रकारे बघा आतमध्ये किती पिवळ निघत झाले आणि किती त्याचं बघा किती पापुत्रे काढले बघा आपण. एवढे असे पापुत्रे काढलेत. तर तुम्ही पाहू शकता बघा एवढी अशी आपली रानकेळी जी होती बघा. तर तिचे कितीतरी आपण पापुत्रे ओपन केले बघा. कितीतरी बघा किती होते बघा. भरपूर असे पापुत्रे होते बघा. एवढा बघू शकता तुम्ही एवढे असे आपण पापुत्रे ओपन केले आणि त्याच्यातून आता आपण एवढी अशी भाजी निघाली बघा. भरपूर भाजी निघाली. आणि आता हे जे शेवटचे हे वरती जे होतं त्याच्यातून बघा अजून निघतेच आहे. आतमध्ये खूप कवळी भाजी. तर पाहू शकता तुम्ही. हे बघा ही जी भाजी वरची जी निघते ही खूप कवळी निघते बघा. खूप म्हणजे खूप कवळी. हे बघा तुटते लगेच एवढी कवळी. ही छोटी छोटी केळी आहेत नाही का. अशा प्रकारे एवढी आपल्याला भाजी मिळाली त्या कंदामधून. तर पाहू शकताय त्या सोंडग्यामधून नाही का सोंडगा म्हणतात. या सोंडग्यामधून एवढी अशी भाजी निघाली. तर आता याची भाजी कशी बनवतात ते पण पुढे व्हिडिओमध्ये पाहू. आता याला पहिल्यांदा आपण शिजत घालायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आता बघा भाजी आपण सर्व सोलून वगैरे घेतले. जेवढी घ्यायची जेवढी करायची तेवढी. आणि आता मस्त त्याच्यामध्ये पाणी टाकून आता एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे बघा. अशा प्रकारे अशी धुवून घ्यायची बघा. आता लेव घेऊ. कोण गावाला असं लेव घेते सांगा. हे राख लावायची म्हणजे जे आपण ज्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणार आहे त्याला आपण राख लावायची. त्याने काय होतं भांडं जास्त काळं होत नाही आणि धुवायला सोपं जातं नंतर घासायला. तर त्यासाठी लावली जाते अशा प्रकारे राख. तर आता आपण कढई ठेवलेली आहे चुलीवरती. तर त्याच्यात आता पहिल्यांदा पाणी टाकायचं. आता आपण भाजी टाकूया आतमध्ये. हे बघा अशी भाजी टाकूया. आता भाजीला उकळी येईल तोपर्यंत आपण आता वेट करूया. तर आता बघा
जाळ वगैरे छान झालेलं आहे. तर आता मस्तपैकी भाजीला उकळी आली बघा, पाहू शकताय. तर आता पूर्ण शिजली असेल ना, काय का नाही? बघा शिजली आता पूर्ण बघा. तर आता मित्रांनो तुम्ही पाहू शकताय एवढी अशी भाजी झालेली शिजून. आपण संपूर्ण नाही केलेली, थोडीच केलेली. अशा प्रकारे बघा भाजी. आणि आता आपण ती पिळून वगैरे घेतो बघा. अशा प्रकारे बघा पिळून घ्यायची बघा. बघा अशी छानपैकी अशी पिळून घ्यायची. पूर्ण जे पाणी असतं ते पाणी काढून टाकायचं. हे बघा, हा बघा पूर्ण पाणी जे असतं ते झालं खाली. हे पाणी काय आपण फेकून देतो. आणि एवढी अशी आता भाजी झाली तयार बघा. हा बघा एवढी अशी भाजी झाली तयार बघा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो बघा, हे आपण जे इन्ग्रेडियंट असतात त्याच्यामध्ये जे मसाले वगैरे वापरतो ते हे एकदम सोपं असतं बघा. ही आता ही भाजी तयार झाली. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लागतो तो कांदा, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, लाल मिरची, हळद आणि एखादा आपल्याकडे असेल तो मसाला. तर तुम्ही पाहू शकताय एवढं असं साहित्य लागतंय हे भाजी बनवण्यासाठी. तर बघा ही आपली ती सोंडग्याची भाजी म्हणजेच रानकेळीची भाजी. तर पाहूया आता पुढे कसं कसं करतात ते तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे कळेलच. तर मित्रांनो आता आपण कढई चुलीवरती ठेवलेली बघा, तुम्ही पाहू शकताय. आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत पहिला. बघा त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकलेला आहे. आणि आता कांदा मस्तपैकी असं बघा चुलीवरती परतून घ्यायचे आता. तर आता आपण कांदा परतून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकतोय. तेल सुद्धा आपण गरजेनुसार, कोणी कमी खातं कोणी जास्त खातं, तुमच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपण तेल टाकायचं. आणि आता मस्तपैकी त्याला आपण असं लालसर होतपर्यंत आपण मंद आचेवरती तो कांदा शिजून घ्यायचा आहे, मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. आपल्याला जो कांदा आहे तो मस्तपैकी असा रुचकर आणि असा स्वादिष्ट बनलेला आहे की जो असं परतून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर हे जे आपण तुम्हाला सांगितलं मीठ, मिरची, हळद आणि मसाला आपल्याकडे जो असेल तो टाकून घ्यायचा आहे. आणि सर्व आता पुन्हा एकदा मिक्स करायचं बघा अशा पद्धतीने. आणि प्रॉपरली आपण गावच्या पद्धतीने बनवतो बघा चुलीवरतीच, त्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते. आणि रानभाजी म्हटली तर काय बोलायचंच नाही. आता भाजी टाकून घेतली बघा. जी आपली भाजी होती जी सोंडग्याची भाजी होती म्हणजेच रानकेळीची जी भाजी होती त्याच्या पुढचं जे फळ होतं आणि त्याला जी छोटी छोटी फळं आलेली होती ती फळं आपण आता टाकून घेतलेली ती भाजी. आणि आता मस्तपैकी बघा आपण शिजून घेतो ही भाजी. तर आता सर्व हे जे आहे सर्व मिश्रण ते पूर्ण एकजीव करून टाकायचे. आपला मसाला जे मसाले होते, मीठ होतं, हळद होती, मिरची होती, पुन्हा ही भाजी, तेल हे पूर्णपणे एकजीव करून टाकायचं आता आणि थोडंसं आता ते वाफ येतपर्यंत एका वाफेवरती शिजवत ठेवायचं. तर आता बघा अशा प्रकारे बघा झालेली भाजी. आणि आता ती आपण त्याच्यावरती पिठी वगैरे घालू आणि आता तिला आपण शिजायला ठेवूया. आणि आता झाली का तुम्हाला पुन्हा दाखवतो मी. बघा पाहू शकताय आता आपली भाजी तयार झालेली आणि खाण्यासाठी आता रेडी झालेली भाजी बघा. तर अशा प्रकारे भाजी होती बघा ही. तर आता आपण भाजी खाऊया आणि या सर्वांनी मित्रांनो जेवायला आता. तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो आता भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओसोबत नव्या टॉपिकचं. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.